यारे लहान पेट लवकर. हा जातो का मला ही कामानं असल्या लव्ह मॅरेजनं माझी अशी अवस्था केली वार लव्ह मॅरेज. चला कामधंदा काय करू द्या आता करू द्या कामधंदा काहीतरी. तर आज जो हा मी व्हिडिओ बनवला आहे ह्यातनं एक निष्पन्न होतं आहे चुकीचा मी नाही चुकीची तू आहे. कारण तर मी काय घरात बसून असं आयतं खात नाही आयत्या भाकऱ्या मोडत नाही मी कष्ट करतो आहे काम करतो आहे तेव्हा कुठं मला खायला भेटते. असं मला आयतं भेटत नाही घरात आयतं खायचं अजून कुणाचं पण नाव माझ्यासोबत जोडून माझी बदनामी करायची. हे असं कष्ट करावं लागते आपलं स्वतःचं घर सोडलं ना हे असं कामाला जाऊन ही काम करण्याची वेळ आज माझ्यावर आली. मी कुठल्या म्हणजे आता ही असली कामं मी कधी केली नाही ती अजून मी काही ह्या कामाला वाईट म्हणत नाही. ज्या कामानं कुणाचं तरी पोट भरत असेल ना ती काम नक्कीच चांगलं आहे पण मी त्या कामाला कधी नाव ठेवत नाही. आज ह्या कामामुळे माझं पोट भरतं आहे तर ही काम चांगलंच आहे कसं का काम असू द्या ही काम माझ्यासाठी एक नंबर आहे. तुझं कसं झालं ना तू विनाकारण कुणाचं पण नाव माझ्या नावासोबत जोडून माझी बदनामी करायला लागली. ही व्हिडिओ मी मुद्दा म्हणून काढला आहे आज. मी हा व्हिडिओ काढणार नव्हतो माझं काम मी कुणाला दाखवणार नव्हतो मी काय काम करतो आहे काय नाही ही मी या गोष्टी कुणाला दाखवणार नव्हतो. पण वारंवार तुझी माझ्यासोबत माझी बदनामी करायला लागली कुठल्या पण पुरीचं नाव माझ्यासोबत जोडून जी बदनामी करायला लागली ही आहे माझा व्हॅलेंटाईन डे. दिसलं का हो ह्यांच्यासोबत साजरा करतो मी व्हॅलेंटाईन डे. घर सोडलं की तुला असं वाटतं की बाबा मी कुठल्या तर पुरीपाशी गेलो आहे व्हॅलेंटाईन डे साजरा करतो आहे. तर असं काय सुद्धा नाही. अजून मी काम का करतो आहे माझ्याकडे होते 4 पैसे होते माझ्याकडे पण ते पैसे मला खर्च नाहीत करायचे. बाहेर आलो आहे परत तू म्हणशील सगळे पैसे उडवले आणि परत आला घरी. मला असं नाही करायचं. मला 4 पैसे कमवायचे ते अजून मला 4 पैसे कमवण्यासाठी मी लाजणार नाही कुठल्या गोष्टीला कुठल्या कामाला मी लाजणार नाही. जसं काम भेटतं मी तसं काम करणार. आता ही काम मला भेटलं आहे मी ही काम करणार. काही काम पण काय वाईट नाही एवढंच की कष्ट करावं लागते ती. अजून पहिल्यापासून ती आत्तापर्यंत कष्ट करत झालो आहे ह्याच्या आधी पण केलं आहे मी काम त्याच्यामुळे मी काही ह्या कामाला नाही लाजणार. लग्नाच्या आधी पण मी केलं आहे 1-2दा ही काम. मला माझं पोट भागवायचं आहे म्हणलं मग कसं आहे ना आपलं स्वतःचं पोट भरायचं म्हणलं आपल्या लेकरा बाळांचा विचार करायचं म्हणलं ना काय ना काय काम करावं लागतं. अजून तू जी म्हणती मी व्हॅलेंटाईन डे साजरा करायला आलो आहे कुठल्या पुरीसोबत हिंडतो आहे कुठल्या पुरीला घेऊन फिरतो आहे ही करतो आहे तर तुझे डोळे खोलण्यासाठी मी हा व्हिडिओ काढला आहे. आता लोकांना पण कळेल की बाबा चुकीचं कोण आहे चुकीचं मी आहे का चुकीचं तू आहे.
एवढं पण नसतं हाती करायचं. कसं आहे ना, आपल्याला माणूस कंटाळून अशा काही गोष्टी करेल, अशा गोष्टी कधी करायच्या नसतात. आणि तू ह्या गोष्टी मला करायला भाग पडली ती आज. मला माझं असं हे दिसतंय का की माझ्या कपड्याचा अवतार दिसतंय का तुला? अशा अवतारात मी व्हॅलेंटाईन डे साजरा करणार आहे काय? कसं तुला लाज वाटायला पाहिजे रे तू थोडी. आईचं ऐकलं असतं ना तर खरंच ही दिवस माझ्यावर आले नसते आज. आईचं ऐकलं नाही म्हणून ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात माझ्यासोबत. आज माझ्या बायकोनंच माझं अस्तित्व संपवलं. कसं आहे, सगळ्या गोष्टी म्हणजे विचार करून करायला पाहिजे होते मी. तो माझ्या आज अस्तित्वावर बोट उचललं होतं. संपलं आहे माझं अस्तित्व, संपलं आहे. कसं आहे, आता आज ही काम करतो आहे, उद्या दुसरं काय अजून काम करेल. जी काम भेटेल मी ते काम करेल. मी कुठल्या कामाला लाजणार नाही. आणि मुळात मी कुठल्या कामाला लाजतच नाही पहिल्यापासूनच माझ्या नशिबात, माझ्या आयुष्यात कष्टच लिहिलं आहे देवानं. तर मी त्याला कशाला लाजू? मी ह्या कुठल्या गोष्टींना नाही लाजणार. अजून तुझं कसं आहे ना, घरात बसून तुला इथं सुचते सगळ्या गोष्टी. घरात बसून तुला काय गं, तुझी इथनं बसून माझी बदनामी करते. पण इथं मला माहिती आहे ना माझं काय हाल चालू आहे काय नाही. रात्री असल्या बांधकामावर झोपावं लागतंय. पांघराला ड्रग नसती काय नसती, पुती पांघरून अंगावर झोपतोय. एक टाईम जेवण करतोय. जेवण पण कसं करतोय ती मला माहिती आहे. अगं अक्षरशः मला जेवण करू वाटत नाही. मला माझ्या लेकरांची आठवण येते. ही काम करत असेल ना माझ्या डोळ्यात ऑटोमॅटिक पाणी येते. कसं मी घरी म्हणजे आरूसोबत आपली बारकी तिच्यासोबत मी खेळत बसायचो. पण ह्या सगळ्या गोष्टी तुला नाहीत बघवल्या. ह्या सगळ्या गोष्टी आहे ना, तुला माहीत होतं की तू बाळ्यासोबत भांडण केली की मी कुठं ना कुठं घर सोडून जाणार आणि काय ना काय करणार. ह्या गोष्टी तुला माहीत होतं. तू मला घर सोडण्यासाठी मुद्दाम हे केलं आहे. तू विनाकारण मला त्रास द्यायची. कसं आहे ना, तुला पहिल्यापासून आत्तापर्यंत मला त्रासच द्यायचं ठरवलं तू. अगं लग्न झाल्यापासून कधी तू माझ्यासोबत म्हणजे नीट राहिली नाही. जसं लग्न झालं ना तसं तू मला त्रासच देत आली. अजूनपर्यंत म्हणजे तू माझ्यासोबत काय चांगली नाही राहिली. अजून लोकांना काय दाखवते की बाबा माझा नवरा वाईट आहे. कुठल्या तरी भावानीसोबत आता व्हॅलेंटाईन डे चालू आहे. व्हॅलेंटाईन डे साजरा करत असेल तिकडं जाऊन कुठल्या तरी पुरीसोबत. पण कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टीला मला वेळ नाही. मी बाहेर पडलो आहे की मी काय पैसे खर्च करण्यासाठी बाहेर नाही पडलो. मला 4 पैसे कमवायचे ती. माझ्या लेकरा बाळांचं भविष्य घडवायचं. ह्या गोष्टीसाठी मी पण बाहेर पडलो आहे. पहिलं पण मी चांगल्या ठिकाणी कामाला लागलो तू MIDCमध्ये. तर तिथनंही तुम्हाला काम सोडायला लावलं. अजून आता इकडं असं आलो आहे, ही काम मी दाखवणार नव्हतं कुणालाच. अजून मला ही दाखवून कोणाची सहानुभूती मिळवायची नव्हती. ही मी व्हिडिओ पोस्ट करतोय ना, ही फक्त मी तुझ्यामुळे पोस्ट करतोय व्हिडिओ. कळू दे तुला पण की बाबा आपला नवरा कुठं व्हॅलेंटाईन डे साजरा करतोय, कशी आली आपल्या नवऱ्यावर वेळ, ही गोष्ट तुला करू दे. अजून ह्या सगळ्या गोष्टी तू हाताने आणल्यात, हाताने केलं आहे माझ्यासोबत हे सगळं. तू आज तुझ्या पाय आहे ना, मला म्हणजे काही किंमत नाही राहिली तुझ्यामुळं. इतकं तू टॉर्चर करते, इतकं काय गोष्टी बोलते, इतकी तू सोशल मीडियावर माझी बदनामी लावली. तर मला फक्त एकच गोष्ट तुला सांगायची, विनाकारण कुठल्याही पुरीचं नाव घेऊन तुम्हाला बदनाम करू नको. लोकांच्या पुरी काय रोडवर नात पडल्या. मी तुला आधीपासून पण ही गोष्ट सांगतोय, आता पण ही गोष्ट सांगतोय. का तू विनाकारण लोकांच्या पुरींची नाव घेते? का माझ्यासोबत तिची नाव जुडते? काय भेटते तुला? ह्या गोष्टी करून काय भेटतं मला तिचा? तुला आनंद भेटते या सगळ्या गोष्टी बघून? ह्या गोष्टी जर का तुला आनंद भेटत असेल ना, तर तसं स्पष्ट सांग मला की बाबा मला ह्या गोष्टी करून मला आनंद भेटते. असं जर का असेल ना तर सांग डायरेक्ट, काय विषय नाही. तुझ्या आनंदामध्ये मी खुश आहे. जसं तू म्हणशील ना, म्हणजे काय म्हणते त्याला, जसं तू वागवशील तसं मी वागवायला आहे. हां हॅलो. कसं झालं आहे ना, तुला आता नंतर न बोलतो. मला ह्या गोष्टीवर बोलायचं नाही तुला. कसं आता नशिबानं काम भेटले, आता ती काम करू दे. यार लाना पेड़ होकर हाँ जा तू कामाला. ही कामानं
असल्या लव्ह मॅरेजनं माझी अशी अवस्था केली वार लव्ह मॅरेज. चला कामधंदा काहीतरी करू द्या आता, करू द्या कामधंदा काहीतरी.